24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. सरांना शुभेच्छा देताना इथे पत्रकार आणि संपादक आणि काही कार्यकर्ते साहेबांना शुभेच्छा देताना इथे दिसून राहिलेले आहे. साहेब खुशीने ते स्वागत स्वीकारलेले आहे. राजूभाऊ, वाढदिवसाच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मित्रगणातर्फे मोठा वर्षाव तुमच्यावर होत आहे वाढदिवसानिमित्ताने, काय सांगाल? मित्रगणाचा आज वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी, मित्रांनी आणि सर्व शिक्षकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थाने वाढदिवस हा साजरा करण्याचा उद्देशच असा असतो की काम करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शुभेच्छेने मला मिळावी, म्हणून मी दरवर्षी वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करत असतो. अनेक मित्रमंडळी येतात, अनेक लोक शुभेच्छा देऊन जातात आणि जे काम करण्याची शक्ती आहे ते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यामुळे मिळते. म्हणून यावर्षी सुद्धा एक मोठा उत्साह साजरा केला आणि अनेक मित्रमंडळी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झालेत. मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आज मोठा पोळा आहे, त्याच्याही सर्व महाराष्ट्रातल्या, सर्व विदर्भातल्या जनतेला पुन्हा शुभेच्छा देतो की मोठा पोळा हा खऱ्या अर्थाने बैलांची पूजा असते आणि या बैलाच्या पूजानिमित्त आपण सर्वजण आपापल्या गावात बैलाची पूजा करा, जो आपल्या शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि खरा साथी असतो, ज्यामुळे आपण एक चांगली सुपीक शेती करू शकतो. त्या बैलाच्या पोळ्याच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा. तीन संकल्प तुम्ही घेणार आहात, काय सांगाल? मी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतो. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या समाजाला न्याय मिळवण्यासाठी काम करत असतो आणि खऱ्या अर्थाने आज समाज एकत्रित व्हावा, समाजाने भारताविषयी आणि या देशाविषयी अस्मिता बाळगावी, एक जातीय याच्यात न जाता आपला भारताचा अभिमान सर्व समाजातल्या माणसाला मिळावा आणि आपली विकासाची पावले समोर करावी, यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण माणूस म्हणून जगावं, भारत देश म्हणून जगावं, भारताचा देशाचा अभिमान आपण बाळगावं आणि विकासाकडे जावं, जातीभेद न मानता विकासाकडे आपण जावं, ही माझी सर्वांना विनंती आहे. त्याचा मोठा त्योहार उद्या मनवला जाणार आहे नागपूरमध्ये, या विषयावर काय सांगाल? ताली मारबत आणि पिली मारबत ह्या खऱ्या अर्थाने नागपुराचा इतिहास आहे. अनेक हजारो लोक या मारबत मध्ये सहभागी होत असतात. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्याच्यातला महत्वाचा विषय जो आहे की या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा, या देशातला अहिंसा कमी व्हावा, या देशातला हा जो अन्याय करणारा, अनेक लोक अन्याय करत असतात, तो अन्याय कमी व्हावा, शांततेने या देशातला नागरिक नांदावा, त्यासाठी ही मारबत असते आणि त्यासाठी हजारो लोक या मारबतीमध्ये, पिली मारबत आणि काळी मारबतमध्ये सहभागी होतात आणि मारबतीच्या माध्यमातून आशीर्वाद घेतात की आयुष्यभर मला चांगला म्हणून, माणूस म्हणून जगू दे. आणि अनेक मित्रमंडळी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले. मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आज मोठा पोळा आहे, त्याच्याही सर्व महाराष्ट्रातल्या, सर्व विदर्भातल्या जनतेला पुन्हा शुभेच्छा देतो की मोठा पोळा हा खऱ्या अर्थाने बैलांची पूजा असते आणि या बैलाच्या पूजानिमित्त आपण सर्वजण आपापल्या गावात बैलांची पूजा करा, जो आपल्या शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि खरा साथी असतो, त्यामुळे आपण एक चांगली सुपीक शेती करू शकतो. त्या बैलाच्या पोळ्याच्या निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या सर्व जनतेला शुभेच्छा. मी शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करतो. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या समाजाला न्याय मिळवण्यासाठी काम करत असतो आणि खऱ्या अर्थाने आज समाज एकत्रित व्हावा, समाजाने समाज भारताविषयी आणि या देशाविषयी अस्मिता बाळगावी, एक जातीय याच्यात न जाता आपला भारताचा अभिमान सर्व समाजाच्या माणसाला मिळावा आणि आपली विकासाची पावले समोर करावी, यासाठी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण माणूस म्हणून जगावं, भारत देश म्हणून जगावं, भारताचा देशाचा अभिमान आपण बाळगावा आणि विकासाकडे जावं, जातीभेद न मानता विकासाकडे आपण जावं, ही माझी सर्वांना विनंती जो आहे की या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा, या देशातला अहिंसा कमी व्हावा, या देशातला हा जो अन्याय करणारा
अनेक लोक अन्याय करत असतात, तो अन्याय कमी व्हावा, शांततेने या देशातला नागरिक नांदावा, त्यासाठी बघा, ही होती आजची खास खबर. आणि बातमीला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.